Okay, so good afternoon, all of you. So, in last lecture of Food Science and Technology 12th standard, we have seen food safety management system. Okay, so that was offline lectures in your college. So, in that, I have explained about FSMS, that is Food Safety Management System. Okay, so Food Safety Management System काय आहे, ठीक आहे, त्यामध्ये आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस, हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट दॅट इज हॅसॅप, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये पाहिल्या होत्या. सो FSMS आयडेंटिफाईज, इव्हॅल्युएट अँड कंट्रोल फूड सेफ्टी हजार्ड. मग एखादा हजार्ड जर होत असेल तर तो काय केला जातो, रेकग्नाईज केला जातो, आयडेंटिफाय केला जातो, त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, कशामुळे येतो आहे, काय होतं आहे, ठीक आहे, हे सगळं चेक केलं जातं. अँड देन वी आर गोइंग टू कंट्रोल. ओके, सो जो काही तो हजार्ड असेल त्याचं आयडेंटिफिकेशन करून, इव्हॅल्युएशन करून आपण त्याचं काय करतो तर कंट्रोल सिस्टीम आपण त्यानुसार त्याला अप्लाय करत असतो. सो आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन इट, दॅट इज FSMS सिस्टीम. ओके, सो नाव इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू पॉइंट फ्रॉम 9th chapter, that is food fortification, additives and labeling. So what is mean by food fortification and additives and what is labeling? So we will see it in detail. So first point from this point, that is food fortification. Then what is mean by food fortification? So food fortification is the process of adding small quantities of nutrients to a food to improve the nutritional value of the foods. Okay, so what is food fortification? फूड फॉर्टिफिकेशन इज द प्रोसेस. ठीक आहे, फूड फॉर्टिफिकेशन ही एक प्रोसेस आहे कशाची तर ऑफ ॲडिंग स्मॉल क्वांटिटीज ऑफ न्यूट्रियंट्स. ठीक आहे, एक स्मॉल क्वांटिटीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रियंट्स एखाद्या फूडमध्ये ॲड करायचे. ठीक आहे, सो आता न्यूट्रियंट्स मीन्स वॉट, मेनली आपल्याकडे मेनली फूडमध्ये किती न्यूट्रियंट्स असतात तर 6. ओके, सो फर्स्ट वन कार्बोहायड्रेट, सेकंड वन प्रोटीन्स, थर्ड वन फॅट्स or you can also call it as a lipid, fourth one minerals, fifth one vitamins and sixth one that is water. Okay, so these are the 6 nutrients. So in process of fortification we are going to add small quantities of nutrients. Okay, so any one or more than one nutrient from 6 nutrients just I have told you. So to a food, for what? टू इम्प्रूव द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द फूड्स. ठीक आहे, कशासाठी आपण ॲड करतो तर फूडची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आपण न्यूट्रियंट्स ॲड करतो. ठीक आहे, सो फूड फॉर्टिफिकेशनचे डेफिनेशन काय आहे? फूड फॉर्टिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ ॲडिंग स्मॉल क्वांटिटीज ऑफ न्यूट्रियंट्स टू अ फूड to improve the nutritional value of the foods. Okay, so clear up to this. So sometimes food is fortified with multiple nutrients to simultaneously overcome deficiencies of 2 or more micronutrients in a cost effective manner. ओके, सो दॅट इज हेल्थ केअर पर्पज. मग काही वेळेस काय केलं जातं तर असं जेव्हा आपण फूडचं फॉर्टिफिकेशन करतो तेव्हा एकच न्यूट्रियंट त्याच्यामध्ये ॲड न करता आपण एकपेक्षा जास्त न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये ॲड करतो. मग आपल्याकडे एक्झाम्पल आहे डबल फॉर्टिफाईड सॉल्ट आपल्याकडं नॉर्मली भेटतं आता. ठीक आहे, सो स्टार्टिंगला सॉल्ट जे आहे आपण मीठ जे खातो पावडर्ड मीठ, ठीक आहे, दॅट इज first of all or originally it is fortified with only iodine. Okay, so all of you know that iodized salt. Okay, so Tata salt is iodized salt, so a lot of advertisement is there. So nowadays you are able to get double fortified salt. Okay, so that is fortified with iodine and iron. Okay, so iodine is added to overcome the thyroidism, okay, or the goiter, and secondly that is iron is now added to salt to overcome anemia. Okay, so why there is fortification? To improve the health status of
पीपल्स. ओके, आणि नॉर्मली मीठ जे आहे ते सगळेच लोक, ओके, सो वॉट एवर द इकॉनॉमिकल कंडिशन ऑफ एनी पर्टिक्युलर फॅमिली, ठीक आहे. सो ती फॅमिली रिच असू द्यात, पुअर असू द्यात, खूप जास्त पुअर असली तरी पण नॉर्मली आपण मीठ सगळेच लोक खातात, ठीक आहे. सो त्यामुळं हे जे एक्स्ट्रा ॲड केलेले किंवा फॉर्टिफाईड केलेले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते सगळ्याच क्लासमधल्या लोकांना भेटून जातात. सो दॅट इज द मेन पर्पज बिहाइंड द fortification of salt. So here is one table, that is table 9.1, some example of food fortification. Okay, so here is one table. In that, food which are fortified with some nutrients are given. So mainly 3 columns are there. First one number, second food to be fortified, and third one that is nutrients. So first one, that is salt, it is fortified with iodine and iron. Okay, so I have just told you. Second, that is vegetable oil, which is fortified with vitamin A and vitamin D. Okay, so vitamin A is very important for your eyesight. Okay, so eyes जे आहेत आपले डोळे जे आहेत त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं विटॅमिन ए. द केमिकल नेम ऑफ विटॅमिन ए इज रेटिनॉल. ओके, and secondly that is vitamin D. Vitamin D is very important for your bone health, okay, or the absorption of calcium. So that is also important for us, or for healthy life. So vitamin D, that is calciferol. Okay, so third one, that is milk. So milk is normally fortified with vitamin A and D, same role is performed. And fourth one, that is whole wheat flour. ठीक आहे, whole wheat flour means आपण घरी चपाती बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ यूज करतो त्याला आपण होल व्हीट फ्लोअर असं म्हणतो. सो त्याच्यामध्ये कुठले न्यूट्रिएंट्स ॲड केले जातात? फॉलिक ॲसिड आहे, आयर्न, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन ई अँड सम मिनरल्स. ओके, सो दीज आर सम न्यूट्रिएंट्स which is added to whole wheat flour for the fortification purpose. Okay, so this is the fortification of food, and here some examples are also given. So go through all the examples. Okay, they are very important for the exam point of view. Okay, so second point, that is food additives. So what is meant by food additives? The use of food additives is nothing new. Okay, नथिंग न्यू मीन्स, आता ह्याचं सेंटेन्स वाक्य मीनिंग काय आहे तर फूड ॲडिटिव्हचा जो यूज आहे तो नवीन नाही आहे, तो आधीपासूनच आपण करत आलेलो आहोत. ठीक आहे, सो प्रिझर्विंग फूड इज ॲन एज ओल्ड नेसेसिटी बाय यूजिंग ॲडिटिव्स. प्रिझर्विंग फूड प्रिझर्वेशन काय असतं आपण बघितलं होतं. ठीक आहे, लास्ट इयर तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये होता तेव्हा. सो फूड प्रिझर्वेशन हे जी टेक्निक आहे ती आधीपासूनच आपण करत आलो आहे बाय यूजिंग ॲडिटिव्स. ओके, सो फूड ॲडिटिव्स आर यूज्ड एदर टू फॅसिलिटेट और कॉम्प्लिमेंट अ वाइड व्हरायटी ऑफ प्रोडक्शन मेथड्स इन द मॉडर्न फूड सप्लाय. आता बरेचसे फूड ॲडिटिव्ज आपण यूज करतो. ठीक आहे, सो फूड ॲडिटिव्ज हॅव 2 मेन फंक्शन्स. सो फंक्शन्स काय आहेत फूड ॲडिटिव्हचे तर त्याचे मेनली 2 फंक्शन्स आहेत. So first one is that to make food safer by preserving it from microbial and chemical undesirable changes. मग फर्स्ट फंक्शन काय आहे ॲडिटिव्हचं तर जेव्हा आपण त्याला एखाद्या फूडमध्ये ॲड करतो तेव्हा त्या फूडला ते सेफ बनवतं. कशामुळे तर बाय प्रिझर्विंग इट. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही मायक्रोबियल किंवा केमिकल चेंजेस होणार आहेत विच आर अनडिझायरेबल, सो दॅट पर्टिक्युलर फूड ॲडिटिव्ह विल stop or avoid the chemical or microbial changes into that particular food. Okay, in which we have added food additive. And second function of food additive is that to make food nutritious, tasty or feel more pleasing in the mouth. ओके, सो जे फूड ज्या फूडमध्ये आपण फूड ॲडिटिव्स टाकणार आहे ॲड करणार आहे तर आणखी एक फंक्शन काय परफॉर्म करतं ते तर त्या पर्टिक्युलर फूडला जास्त न्यूट्रिशियस, टेस्टी आणि फल मोर प्लीजिंग. ठीक आहे, जास्त प्लीजिंग
फील होईल असे त्याच्यामध्ये चेंजेस करून घेतं. ठीक आहे. सो दॅट इज फूड ॲडिटिव्ह. So definition is given here. So food additives are chemical substances which are not food items by themselves but are intentionally added to food for a functional purpose in the manufacturing, processing, preparation, treatment, packaging, transport or storage of such a food to improve the overall quality. ठीक आहे. सो आता फूड ॲडिटिव्हची डेफिनेशन काय आहे बघा. फूड ॲडिटिव्ज आर केमिकल सबस्टन्सेस. ठीक आहे. फूड ॲडिटिव्ज काय असणार आहेत तर केमिकल सबस्टन्सेस असणार आहेत जे की विच आर नॉट फूड आयटम्स. ठीक आहे. ते फूड जे आहे पर्टिक्युलर त्याचा पार्ट नाही आहे तो आणि ते स्वतः फूड नाही आहे बाय दॅमसेल्स बट आर इंटेन्शनली ॲडेड. ठीक आहे. ते स्वतः एक फूड नाही आहेत किंवा फूडचा पार्ट पण नाही आहेत बट दे आर ॲडेड इंटेन्शनली टू फूड. ठीक आहे. इंटेन्शनली म्हणजे जाणीवपूर्वक आपण त्याला फूडमध्ये ॲड करतो. फॉर वॉट, कशासाठी आपण ॲड करतो तर फॉर अ फंक्शनल पर्पज. ठीक आहे. तर काहीतरी काम करण्यासाठी आपण त्याला त्याच्यामध्ये ॲड करतो. कशामध्ये तर इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये ॲड करू शकतो, प्रोसेसिंग होत असताना ॲड करू शकतो, प्रिपरेशन करत असताना ॲड करू शकतो, ट्रीटमेंट पॅकेजिंग करताना आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा ट्रान्सपोर्ट और स्टोरेज जेव्हा आपण एखाद्या फूड प्रोडक्टचं करत असतो तेव्हा आपण त्याला ॲड करतो ऑफ सच अ फूड टू इम्प्रूव्ह. कशासाठी तर टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल क्वालिटी. ठीक आहे. तर त्या फूडची जी ओव्हरऑल ॲक्सेप्टॅबिलिटी किंवा क्वालिटी आहे, क्वालिटी मीन्स व्हॉट, डिग्री ऑफ एक्सलन्स. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं क्वालिटी मीन्स व्हॉट. ठीक आहे. सो क्वालिटी इज नथिंग बट द डिग्री ऑफ एक्सलन्स. तर ही डेफिनेशन आहे फूड ॲडिटिव्हची, व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. बऱ्याचदा तुम्हाला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स असाही क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो डू यू नो टेबल बॉक्समध्ये काय दिलेलं आहे आपण पाहूया. सो डू यू नो फूड ॲडिटिव्ज आर नॉट न्यू टू फूड इंडस्ट्री. सम ॲडिटिव्ज हॅव बीन यूज्ड बाय आर ॲन्सेस्टर्स. ओके. सो फूड ॲडिटिव्ज जे आहेत ते नवीन नाही आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये. काही ॲडिटिव्ज असे आहेत जे की आपले पूर्वजसुद्धा यूज करत होते. सो फॉर एक्झाम्पल प्रिझर्विंग मीट बाय मॅरिनेशन ऑफ सॉल्ट, okay, turmeric and spices, preparation of pickles with acid, that is vinegar or acetic acid, oil and using sulfur dioxide for wine making. ठीक आहे. सो एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत तर मॅरिनेशन आपण करतो मीट प्रोडक्टचं, म्हणजेच काय करतो तर त्याला आपण मीठ, हळद किंवा काही स्पायसेसच्या पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड करून ठेवतो. ठीक आहे. कशासाठी तर मीठला तुम्ही प्रिझर्व करू शकता या मेथडने किंवा त्याचं जे टेंडरनेस असतो तो इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ पिकल्स विथ ॲसिड्स. आता आपल्या आधी म्हणजे आपण लहान होतो तेव्हापासून बघा आपली आजी लोणचं करत असेल. ठीक आहे. आत्ताही आई किंवा आजी आपली लोणचं करते. पण ही जी प्रोसेस आहे पिकल बनवण्याची ती खूप लाँग ॲगोपासून आपण यूज करतो. ठीक आहे. सो ऑइल आणि यूजिंग सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे. वाईन मेकिंग ही जी प्रोसेस आहे ती पण बऱ्याच आधीपासून आपल्या कंट्रीमध्ये किंवा वर्ल्डमध्ये यूज केले जातं आणि त्याच्यामध्ये काय यूज करतात तर सल्फर डायऑक्साईड यूज केला जातो बऱ्याचदा. ठीक आहे. सो दिस इज द डू यू नो बॉक्स. ओके. So next one, that is food additives should be used only if they perform at least one of the following functions. ठीक आहे. मग आपण जेव्हा फूड ॲडिटिव्ज ॲड करतो एखाद्या फूडमध्ये तर त्याचं कुठलं काम त्याने परफॉर्म करायला हवं मिनिमम. ठीक आहे. ॲटलिस्ट वन ऑफ द फॉलोइंग. मग खाली दिलेल्या फंक्शन्सपैकी एक तरी फंक्शन त्याने करायला हवं तरच आपण त्याला फूड ॲडिटिव्ह असं कन्सिडर करू शकतो आणि एखाद्या फूड प्रॉडक्टमध्ये त्याचं ॲडिशन करू शकतो. ठीक आहे. आता कुठले फंक्शन्स दिलेत आपण पाहूया. सो टोटल 6 फंक्शन्स दिलेले आहेत इथे. सो फर्स्ट वन आहे प्रिझर्व फ्लेवर. ओके. सो व्हॉट इज फ्लेवर? एखाद्या पर्टिक्युलर फूड प्रॉडक्टला त्याचा स्पेसिफिक फ्लेवर असतो. ठीक आहे. तो फ्लेवर प्रिझर्व करण्याचं काम एखादं ॲडिटिव्ह करत असतं.
मग जर एखादा ॲडिटिव्ह असं काम करत असेल टू perform or to preserve the flavor of any particular food product in which that particular food additives is added, so that is one of the function of food additives. Second, enhance taste. ठीक आहे, मग असा एखादा पर्टिक्युलर ॲडिटिव्ह असू शकतो जो की आपण एखादा फूड प्रॉडक्टमध्ये ॲड केल्यानंतर त्या पर्टिक्युलर फूड प्रॉडक्टचा टेस्ट जी आहे ती इम्प्रूव्ह किंवा एन्हान्स करायचं काम करतो. ठीक आहे, जसं की बघा अजिनोमोटो आहे. ठीक आहे, अजिनोमोटो इज नथिंग बट चायनीज सॉल्ट. ओके, यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज अ चायनीज सॉल्ट or the chemical name of Ajinomoto is monosodium glutamate. Okay, that is MSG. So it is nothing but Chinese salt and it is added as a flavor improver or taste enhancer. Okay, so all of you know that salt is also perform as a टेस्ट एन्हान्सर. ओके, सो नॉर्मली बघा आपण कितीही तिखट किंवा खूप छान आपण भाजी बनवली आणि त्याच्यामध्ये जर मीठच नसेल तर त्या भाजीला अजिबात सुद्धा टेस्ट येत नाही. ठीक आहे, सो दॅट इज टेस्ट एन्हान्सर. ओके, सो सॉल्ट ॲक्ट्स ॲज अ टेस्ट एन्हान्सर. सो थर्ड वन दॅट इज इम्प्रूव्ह ॲक्सेप्टॅबिलिटी अँड ॲपियरन्स. ओके, सो ॲक्सेप्टॅबिलिटी आणि ॲपियरन्स इम्प्रूव्ह करत असेल तरी पण आपण त्याला फूड ॲडिटिव्ह असं म्हणू शकतो. आता याचं एक्झाम्पल काय आहे, आता इम्प्रूव्ह ॲक्सेप्टॅबिलिटी अँड ॲपियरन्स. आता बऱ्याचदा बघा आपण कलर्स ॲड करतो फूड प्रॉडक्टमध्ये. नॉर्मली आपण एक्झाम्पल घेऊया जिलेबीचं. ठीक आहे, सो जिलेबी म्हटल्यानंतर आपल्याला येलो कलर किंवा येलो और ऑरेंजियस येलो कलरचा राऊंड राऊंड शेप आपल्या माइंडमध्ये इमॅजिन होतो. ठीक आहे, जर समजा त्या जिलेबीला आपण ब्लॅक कलर दिला तर आपल्याला ते खाऊ वाटेल का? ऑब्वियसली नाही. ठीक आहे, सो फूड कलर आर ऑल्सो फूड ॲडिटिव्स. ओके, बिकॉज दे वर्क टू इम्प्रूव्ह ॲक्सेप्टॅबिलिटी अँड ॲपियरन्स ऑफ एनी पर्टिक्युलर फूड प्रॉडक्ट इन विच यू आर गोइंग टू ॲड इट. फोर्थ वन दॅट इज मेंटेन न्यूट्रिशनल क्वालिटी. ओके, सो न्यूट्रिशनल क्वालिटी जी आहे ती मेंटेन करण्याचं काम केलं जातं बऱ्याचशा फूड ॲडिटिव्सकडून. ठीक आहे, जर आपण फूड फॉर्टिफिकेशन करत असेल, ठीक आहे, त्याचा पण एक्झाम्पल आपण इथं घेऊ शकतो. सो फिफ्थ वन आहे एन्हान्स किपिंग क्वालिटी. ओके, सो तर किपिंग क्वालिटी एन्हान्स करायची म्हणजेच काय, त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती इन्क्रीज करायची. ठीक आहे, सो किपिंग क्वालिटी मीन्स आपण किती दिवस त्याला ठेवू शकतो इन ॲक्सेप्टेबल कंडिशन्स. ओके, सो जर आपण भाजी ठेवली 10 दिवस ठेवली तर ऑब्वियसली ती खराब होणार आहे अँड दॅट इज नॉट इन ॲक्सेप्टेबल फॉर्म. ओके, सो आपल्याला अशा प्रकारे एखादा फूड ठेवायचं जेणेकरून ते त्याची क्वालिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहायला हवी. ठीक आहे, क्वालिटीमध्ये कुठलाही चेंज त्याचा झाला नाही पाहिजे. ठीक आहे, सो आता बरेचसे जे आहेत इमल्सिफायर असेल, ठीक आहे, त्यानंतर असेल प्रिझर्वेटिव्ज असतील, त्यानंतर अँटीऑक्सिडंट एजंट असतील दॅट इज BHA और BHT. ओके, सो हे जे आहेत ब्युटिलेटेल हायड्रोक्सी ॲनिसोल. ओके, दॅट इज BHA. ते आपण एखादा ऑइल कंटेनिंग फूड प्रॉडक्टमध्ये ॲड केलं तर ऑइल जे आहे त्याच्यातले ते रॅन्सिड होत नाही. त्याचं ऑक्सिडेशन होण्यापासून अँटीऑक्सिडंट त्याला स्टॉप करतो. ठीक आहे, सो दॅट इज अँटीऑक्सिडंट ॲबिलिटी ऑफ एनी पर्टिक्युलर फूड ॲडिटिव्ह. ओके, सो फूड अँटीऑक्सिडंट्स आर ऑल्सो कन्सिडर ॲज अ फूड ॲडिटिव्ज. आणि मग काय होतं, हे जर आपण असे फूड ॲडिटिव्ह किंवा नॉर्मली अँटीऑक्सिडंट आपण ऑइल कंटेनिंग फूड प्रॉडक्टमध्ये ॲड केलं तर त्याची शेल्फ लाईफ इन्क्रीज होते. त्यानंतर आहे 6वं फंक्शन दॅट इज एड इन फूड प्रोसेसिंग. काही असे फूड ॲडिटिव्ज असतात जे की फूड प्रोसेस करताना गरजेचे असतात. जसे की ढोकळा मेकिंग बघितलं आपण तर आपल्याला त्याच्यामध्ये किंवा केक मेकिंग बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा बेकिंग पावडर ॲड करावाच लागतो. त्याच्याशिवाय आपण ते बनवू शकत नाही. ठीक आहे, किंवा नॉर्मली बघा एखादं पनीर बनवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड किंवा लेमन ज्यूस ॲड करावाच लागतो. ठीक आहे, सो दॅट इज द एड इन फूड प्रोसेसिंग. ओके, सो these are mainly the 6 functions which
will be performed by any food additives whenever that particular food additive is added into any food product. Okay, so this is the condition that minimum one function from this listed 6 function will be performed by that particular food additives, and only performing that function we can consider it food as a food additive. Okay, so these are main 6 functions of food additives. So food additives are grouped into different categories on the basis of the functions they perform. Okay, so food additives जे आहेत ते जे फंक्शन किंवा रोल परफॉर्म करतात त्याच्यानुसार त्याचे डिफरंट ग्रुप्समध्ये किंवा कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, सो द डिफरंट कॅटेगरीज आर ॲज फॉलोज. आणि जे काही कॅटेगरीज किंवा ग्रुप्स आहेत असे फूड ॲडिटिव्हचे ते खालीप्रमाणे आहेत. ठीक आहे, सो फर्स्ट वन आहे, इथे पण टोटल आता 8 ग्रुप्स आहेत फूड ॲडिटिव्हचे. फर्स्ट वन आहे प्रिझर्वेटिव्ह. ओके, सो प्रिझर्वेटिव्ह्ज जे आहेत ते मेनली त्या पर्टिक्युलर फूड प्रॉडक्टची शेल्फ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर आहे अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट्स मी आत्ताच सांगितलं तुम्हाला ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत त्या पर्टिक्युलर फूड प्रॉडक्टचं. ठीक आहे, मेनली ऑइल प्रॉडक्टचं. आणि एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला BHA किंवा BHT हायड्रोक्सॅनिस ब्युटिलेटेड हायड्रोक्सिॲनिसोल किंवा ब्युटिलेटेड हायड्रोक्सिटोलिन. ओके, दॅट आर द अँटीऑक्सिडंट्स. त्यानंतर आहे इमल्सिफाईंग एजंट. इमल्सिफाईंग एजंट आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, नॉर्मली आपण एगमधलं इमल्सिफाईंग एजंट पाहिलं होता. दॅट इज लेसिथिन विच इज अ फॉस्फोलिपिड अँड इट इज प्रेझेंट इन टू द येलो पार्ट ऑफ एग, दॅट इज एग योक. ओके, सो इमल्सिफाईंग एजंट काय करतो तर 2 इममिसिबल सबस्टन्सला प्रॉपर मिक्स कंडिशनमध्ये ठेवण्याचं काम इमल्सिफाईंग एजंट करतो. ठीक आहे, सो फोर्थ वन आहे स्टॅबिलायझर्स अँड थिकनिंग एजंट. ठीक आहे, सो स्टॅबिलायझर्स अँड थिकनिंग एजंट्स म्हणजे काय आहेत तर बऱ्याचदा आपण स्टार्च पावडर ॲड करतो. ठीक आहे, तर दॅट इज स्टॅबिलायझर अँड थिकनिंग एजंट. ठीक आहे, कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करण्यासाठी आपण स्टॅबिलायझर्स आणि थिकनिंग एजंट यूज करतो. त्यानंतर आहे फूड कलर्स. बरेचदा आता तुम्ही मार्केटमध्ये जात असाल, ठीक आहे, जे काही पॅकेज्ड फूड आहेत बऱ्याचशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर गोष्टी अवेलेबल असतात. इट इज ड्यू टू फूड कलर्स. नॉर्मली आपण केक जरी बघितला तरी केकचं डेकोरेशन जे आहे ते करण्यासाठी आपल्याला बरेचसे डिफरंट कलर्स ॲट्रॅक्टिव्ह कलर्स आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, सो दॅट आर द फूड कलर्स. मग ह्या फूड कलर्समध्ये काही फूड प्रोडक्ट्स असे आहेत जे की बॅन केलेले आहेत. ठीक आहे, काही फूड प्रोडक्ट कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजेच कॅन्सर होऊ शकतो आपल्याला ते कलर्स जर आपण वारंवार एखाद्या फूडमधून कन्झ्युम करत असेल तर. ठीक आहे, सो दॅट आर फूड कलर्स. 6th वन दॅट इज फ्लेवरिंग एजंट्स. ओके, सो फ्लेवरिंग एजंट्स जे आहेत बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आपण यूज करतो. ठीक आहे, जसं की व्हॅनिला इसेन्स असेल, चॉकलेट इसेन्स असेल. ठीक आहे, पायनॅपल इसेन्स असू शकतो, बरेचसे स्ट्रॉबेरी इसेन्स असेल. सगळ्या फ्लेवरचे तुम्हाला इसेन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, सो दॅट आर द फ्लेवरिंग एजंट्स. And 7th one that is anti-caking agents. Now what is mean by anti-caking agent? Okay, सो नॉर्मली बघा पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये आपण मीठ जर घेतलं हातामध्ये पावडर फॉर्ममध्ये जे मीठ असतं तर ते तुम्ही घेतलं तर बऱ्याचदा ते तुम्हाला असं चिकट झालेलं दिसतं. ठीक आहे, किंवा ओलसर असं जाणवतं, असं वाटतं त्याच्यामध्ये पाणी पडले की काय, पण ते पाणी पडलेलं नसतं तर ॲटमॉस्फिअरमध्ये जे मॉइश्चर असतं ते त्यांनी ॲब्सॉर्ब केलेलं असतं. ठीक आहे, दॅट आर द हायग्रोस्कोपिक इन नेचर, म्हणजेच ॲटमॉस्फिअरमधलं जे मॉइश्चर आहे, ह्युमिडिटी आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतात. ठीक आहे, मग असं होऊ नये म्हणून काय केलं जातं त्याच्यामध्ये अँटी केकिंग एजंट ॲड केलं जातं. ठीक आहे, सो तेच तुम्ही नॉर्मली टाटा किंवा आणखी दुसरं पावडर सॉल्ट घ्या आणि तुम्ही त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर तुम्हाला एवढं त्याचा ओलसरपणा जाणवत नाही.
ठीक आहे. आणि तेच तुम्ही जर समजा 1 सेकंड, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आणि तेच तुम्ही बघा आपल्याकडं जे खडा मीठ असतं, मोठं मीठ, ते तुम्ही बारीक केलं तर ते ओलसर तुम्हाला जाणवतं, कारण विकतच्या जे काही पावडर्ड मीठ असतं त्याच्यामध्ये अँटी केकिंग एजंट ॲड केलेला असतो. ठीक आहे. सो अँटी केकिंग एजंट काय काम करतं, तर त्या पावडरचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा जो लंप फॉर्म होतो किंवा गाठी जे फॉर्म होतात ते फॉर्म होऊ देत नाही. ठीक आहे. सो दॅट इज अँटी केकिंग एजंट. आफ्टर दॅट 8th one, that is non-nutritive sweeteners. Then what is meant by non-nutritive sweeteners? सो नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स म्हणजे काय, नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स म्हणजेच न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याच्यामध्ये नाही आहे पण ते स्वीट आहेत. ठीक आहे. सो नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स आहेत पण कसे आहेत तर नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स. त्याच्यापासून तुम्हाला कुठलेही न्यूट्रिटिव्ह किंवा न्यूट्रियंट्स मिळणार नाही आहेत, बट तुम्हाला ते टेस्टला कसे लागणार आहेत, गोड लागणार आहेत. मग कशासाठी आपण हे स्वीटनर्स घेतो, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्सच नाही आहेत तर त्याचा यूज काय आहे, तर तसं नाही आहे. जे डायबेटिक पर्सन्स असतात त्यांच्यासाठी आपण नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स यूज करतो. म्हणजेच आता बऱ्याचदा बघा डायबेटिक पर्सन जे असतात त्यांना गोड खाण्यासाठी परमिशन नसते. ठीक आहे. त्यांना पूर्णपणे गोड अवॉइड करायला सांगितलेलं असतं किंवा जरी खाल्लं तरी खूप कमी क्वांटिटीमध्ये त्यांना गोड पदार्थ खायचे असतात. ठीक आहे. मग अशा लोकांसाठी अशी शुगर किंवा असे स्वीटनर्स तयार केलेले असतात की ज्याच्यामुळं शुगरची जी लेवल आहे तुमच्या ब्लडमधली ती इन्क्रीज होत नाही. ठीक आहे. सो दॅट इज द नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कॅलरीज ह्याच्यापासून भेटत नाहीत आणि तुम्ही तो पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट कन्झ्युम केल्यानंतर, खाल्ल्यानंतर तुमचं ब्लडची जी शुगर लेवल आहे ती इन्क्रीज होत नाही. That are the non-nutritive sweeteners. So it is used for diabetic persons, or you can also use it for the peoples which are very conscious about their weight. Okay. So nowadays all of you know that the problem of obesity is at higher risk. Okay. And people don't want to gain weight. So for such a conscious people, we can use non-nutritive sweeteners. Okay. So these are the 8 classes of food additives on the basis of their functions. Okay. So all the classes you have to remember very carefully. Okay. So next point is numbering of food additives. Okay. So how we are going to number additives, so that is E number. Okay. So normally E number आपण यूज करतो for numbering of additives. So the E numbers in the ingredients list of packaged foods replace the chemical or common name of particular food additives. Okay. So आता E number जे आहे ते काय करतं तर in the ingredient list तुम्ही कुठलाही फूड प्रॉडक्ट घेतला तर त्याच्यावरती त्या लेबलवरती तुम्हाला त्याची इन्ग्रेडियंटची लिस्ट भेटते. ठीक आहे. तर या इन्ग्रेडियंटच्या लिस्टमध्ये त्या पर्टिक्युलर ॲडिटिव्हचं पूर्ण नाव किंवा केमिकल नेम जे आहे ते लिहिण्यापेक्षा त्याला एक नंबर दिला जातो. ठीक आहे. सो द ई स्टँड्स फॉर युरोप और युरोपियन युनियन. मग ई कशासाठी आपण यूज करतो तर युरोपियन युनियन और युरोपसाठी ई आपण तिथं प्रिंट करतो. ठीक आहे. So the numbering scheme has been adopted by the Codex Alimentarius Commission. Okay. So we have discussed about the Codex Alimentarius Commission in last lecture, that is CSE Commission, to internationally identify all additives, both approved and non-approved. Okay. So two types of additives are there, that are approved additives or non-approved additives. Okay. So what are the approved additives and what are non-approved additives? So I have already told you that in some colors also there is some color which were banned because they are not healthy for peoples. Okay. So lot of food additives are also there which are banned by international or national organizations. Okay.
and that are included under the non-approved additives. Okay, then both approved and non-approved food additives have their E numbers. So some examples of additives are as follows. So in this table 9.2 food additives with their code numbers are given. So baking soda have E500, sorbitol E420, MSG E621, polyphosphate E451, paprika E160C, glycine E640, and thickener and binders have E14 415, E410, E412 and E417. Okay, so MSG stands for monosodium glutamate, that is Ajinomoto. I have already told you that it works as a flavor enhancer. Okay, that is monosodium glutamate, Ajinomoto, or you can also call it as a Chinese salt. Okay, so next one, that is table 9.3. In this table some food additives with their description and examples are given. So we are going to see it one by one. So additives, preservative. Okay, so description: increases shelf life by preventing or inhibiting microbial spoilage of food. So examples of preservatives are sodium benzoate and potassium metabisulfate. Okay, so already I have given the explanation of each and every group of food additive earlierly, but then also we are going to repeat it. So second, that is antioxidant, inhibits the effects of oxygen on food and prevents rancidity in food. Okay, so examples are BHA, that is butylated hydroxyanisole, EDTA, that is ethylene diamine tetraacetic acid, TBA, that TBA and TBHQ. Okay, so these all are antioxidants. Third one, that is emulsifying agent, stabilize emulsion and ensure that water and oils phase held together in an emulsion. For example, mayonnaise, ice cream and homogenized milk. Okay, so this is a function of emulsifying agent. And examples are lecithin, okay, I have already given it, and glycerol monostearate, that is GMS. Fourth one, that is stabilizers and thickeners. So it increases viscosity without substantially modifying its functional properties. Okay, so there is no any change into the functional properties of that particular food. And examples are dextrine and modified starch. Okay, so fifth class of food additives is food color. So added to food to replace the color lost during preparation or to make food look more attractive. And examples are curcumin, chlorophyll, caramel, chocolate, lycopene, beetroot, red, etc. So flavoring agents, so it gives a particular taste or smell and may be derived from natural ingredients or prepared artificially. Okay, so that is flavoring agents. And examples of flavoring agents is synthetic fruits flavors and essential oil. Seventh one, that is anti-caking agent. It keep dry food powders such as instant idli mix from forming lumps or caking. Okay, examples given are calcium phosphate and magnesium carbonate. And last group of food additives is that non-nutritive sweeteners, so added to foods for flavoring to keep the calorie content low or because they have beneficial effects for diabetics. So examples given are stevia, saccharin and aspartame. Okay, so this is the group of 8 groups of food additives with their description and examples. So BHA, that is butylated hydroxyanisole, I have already told you. Ethylene diamine tetraacetic acid, that is EDTA. TBA, that is thiobarbituric acid, and TBHQ, that is tertiary butyl hydroquinone. Okay, so these are all antioxidants.
Now next point is food labeling and standard. Okay, so what is food labeling and standards? So labeling inform consumers about what they are purchasing. ओके, सो जेव्हा आपण लेबलिंग करतो त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टची दिलेली असते. ठीक आहे, आणि लेबलिंगमुळं काय होतं तर जो कोणी कन्झ्युमर असणार आहे तर त्याला तो काय विकत घेतो आहे किंवा तो जे काही पैसे देतो त्या शॉपकीपरला किंवा कुठल्या इंडस्ट्रीला तर तो कशासाठी देतो आहे हे त्याला कळतं. त्यानंतर FSSAI रेग्युलेशन्स आर अ कॉम्प्रेसिव्ह सेट ऑफ गाईडलाईन्स दॅट ऑल फूड प्रोडक्ट manufacturers and brands should follow. ओके, सो FSSAI रेग्युलेशन्स जे आहेत ते काय असतं तर सेट ऑफ गाईडलाईन्स ओके दॅट ऑल फूड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर्स अँड ब्रँड्स शूड फॉलो. सो इन दिस it has been made mandatory for pre-packed and packed foods to be labeled before they are sold. Okay, so आता according to FSSAI regulations it is mandatory. ठीक आहे, हे कंपल्सरी आहे की एखादं प्री पॅक्ड और पॅकेज्ड फूड असेल तर त्याच्यावरती आपल्याला लेबलिंग करायचं आहे कंपल्सरी बिफोर selling of that particular food product. So the information that should be displayed on label are tabulated in below table number 9.5. ओके, सो जी काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे एखाद्या फूड प्रोडक्टच्या लेबलवरती किंवा पॅकेजिंग मटेरियलवरती ती 9.4 टेबलमध्ये इनलिस्ट केलेली आहे, ती आपण पाहूया. सो फर्स्ट वन आहे नेम ऑफ फूड प्रोडक्ट. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर जे प्रॉडक्ट आहे त्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये किंवा पॅकमध्ये त्या प्रॉडक्टचं नेम पाहिजे. त्यानंतर लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ वेट. ठीक आहे, जे काही इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत ते पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट बनवण्यासाठी त्याचं लिस्ट पाहिजे. कशी हवी आहे तर इन डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, उतरत्या क्रमाने आपल्याला ते पाहिजे, म्हणजे जास्त क्वांटिटी ज्या इन्ग्रेडियंटची असणार आहे तो सगळ्यात वरच्या लाईनमध्ये येणार आहे. त्यानंतर आहे सिम्बॉल ऑफ व्हेजिटेरियन और नॉन व्हेजिटेरियन फूड. ते फूड प्रोडक्ट व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे ते तुम्हाला त्याचा सिम्बॉल द्यायचा आहे. आता सिम्बॉल व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन चा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ब्राऊन आणि ग्रीन कलरचा सिम्बॉल्स असतात. ग्रीन कलरचा जो सिम्बॉल आहे सर्कलमध्ये तो व्हेजिटेरियन फूडसाठी असतो आणि ब्राऊन कलरचा जो आहे तो नॉन व्हेजिटेरियन फूडसाठी असतो. त्यानंतर न्यूट्रिशनल फॅक्ट्स, ते जे काही पर्टिक्युलर फूड आहे त्याचं न्यूट्रिशनल कंपोजिशन काय आहे ते डिटेलमध्ये त्यांना द्यावं लागतं. त्यानंतर आहे फूड ॲडिटिव्ज अँड देअर क्लास और नंबर. जर फूड ॲडिटिव्ह त्या पर्टिक्युलर फूडमध्ये ॲड केलेले असतील तर त्यांचा क्लास कुठला आहे, प्रिझर्वेटिव्ज आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, कुठल्या क्लासमध्ये येतात किंवा आणि त्यांचा नंबर. ठीक आहे, ई नंबर जो आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा. त्यानंतर आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग युनिट. ज्या कंपनीमध्ये ते तयार झालेलं आहे त्या कंपनीचं पूर्ण नाव आणि ॲड्रेस त्याचा. ठीक आहे, त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर यूज अँड डिस्पोजल ऑफ पॅकेजिंग. बऱ्याचदा तुम्ही बघा वॉटर बॉटल आपण बाय करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं असतं क्रश द बॉटल आफ्टर यूज. ठीक आहे, सो दॅट इज द इन्स्ट्रक्शन्स फॉर यूज अँड डिस्पोजल ऑफ पॅकेजिंग मटेरियल. ओके, त्यानंतर नेट वेट ऑफ कंटेंट, त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टचं वजन किती आहे टोटल. ठीक आहे, त्यानंतर त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टचं लॉट, कोड, बॅच, आयडेंटिफिकेशन नंबर, हे सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या असतात. लॉट, कोड किंवा बॅच जो आहे जेव्हा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा त्याचा लॉट नंबर किती आहे किंवा बॅच नंबर किती आहे हे आपल्याला कळतं. काही फूड प्रोडक्टमध्ये बघा टाईम पण दिलेलं असतं, मॅन्युफॅक्चरिंग टाईम प्लस मॅन्युफॅक्चरिंग डेट. ठीक आहे, सो डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग द्यावी लागते आपल्याला. ठीक आहे, इथं पॅटर्न दिलेला आहे म्हणजेच डे, मंथ आणि इयर हे सगळं तुम्हाला तिथं द्यावं लागतं. त्यानंतर आहे यूज बाय डेट और बेस्ड बिफोर डेट और एक्सपायरी डेट. ठीक आहे, मी तुम्हाला दोन्ही एक्सपायरी डेटचे पॅटर्न सांगितले होते, यूज बाय डेट और बेस्ड बिफोर डेट. ओके, या दोन्ही ज्या डेट आहेत किंवा एक्सपायरी डेट तुम्हाला आता फूड प्रोडक्टच्या लेबलवरती द्यायचे आहेत. त्यानंतर आहे लायसन्सिंग ऑथॉरिटी अँड लायसन्स नंबर. मग आता लायसन तुम्ही कुठल्या फूड ऑर्गनायझेशनकडून घेतलेलं आहे, जसे की FSSAI आहे तर FSSAIचा लोगो आणि त्यानंतर FSSAI लायसन्सचा नंबर तुम्हाला त्या लेबलवरती मेन्शन करावा लागतो.
त्यानंतर आहे पिक्चर अँड ग्राफिक्स ऑफ प्रॉडक्ट. त्या पर्टिक्युलर पॅकेजमध्ये कुठलं प्रोडक्ट आहे त्याचं पिक्चर तुम्हाला तिथं त्या लेबलवरती द्यावं लागतं. मग तुम्ही कधीही लेजचं पॅकेट घ्या किंवा आणखी कुठलं फूड प्रोडक्टचं पॅकेज घ्या, तर पर्टिक्युलर फूड प्रोडक्टच्या पॅकेटवरती त्याचं चित्र दिलेलं असते किंवा इमेज तुम्हाला दिलेली दिसते. त्यानंतर कंट्री ऑफ ओरिजिन फॉर इम्पोर्टेड फूड, आणि जर आपल्याला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करणार असेल आपण तो प्रोडक्ट, तर त्याच्यावरती आपल्याला ओरिजिन कंट्री जे आहे त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टचं ओरिजिन कुठं झालेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. सो इथे एक फिगर दिलेली आहे 9.8 इमेज ऑफ फूड प्रोडक्ट लेबल. ठीक आहे. सो इथं प्रोडक्ट लेबल तुम्हाला दिलेलं आहे. ते आता झूम केल्यानंतरही एवढं क्लिअर दिसत नाही आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही बरेचसे फूड प्रोडक्ट्स विकत आणता, त्याच्यावरचं तुम्ही एखाद्याचा लेबल तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. So what are the points to be remembered? So the Bureau of Indian Standards, that is BIS, is the national standard body of India which was established under the Bureau of Indian Standards Act 1986. Egg mark is a certification mark employed on agricultural products in India, assuring that they conform to a set of standards approved by the Directorate of Marketing and Inspection and Agency of the Government of India. So Food Safety and Standards Authority of India, that is FSSAI, is an autonomous body established under the Ministry of Health and Family Welfare, Government of India. FSSAI is responsible for protecting and promoting public health through the regulation and supervision of food safety. FSSAI was established on 5th August 2011 under Food Safety and Standards Act 2006, which was operationalized in year 2006. Codex Alimentarius is a collection of internationally recognized standards, codes of practice, guidelines, and other recommendations relating to food production and food safety. World Health Organization, that is WHO, is a specialized agency of the United Nations that is concerned with international public health. Food and Agricultural Organization, that is FAO, is an agency of the United Nations founded on 16th October 1945. The day is now celebrated as World Food Day. Okay, so here is one spelling mistake, that is WORLD. Okay, but here is WORD, that is word. Okay, that is not a word, that is World Food Day. Okay, that is Jagtik Anna Divas. So food additives are used either to facilitate or complement a wide variety of production methods in the modern food supply. Okay, so here is chapter number 9, that is food laws and regulations. So exercise is remaining. We will discuss the exercise in further lectures. So thank you very much. If anybody have any doubt, then you can ask me. Thank you very much.